तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वेगवेगळे देखावे आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम पाहायला मिळत आहेत। त्यामध्येच मुंबईमधल्या गिरगाव इथे गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना विविध वृक्षांचे बीज असलेले मोदक दिले जात आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई परिसरामध्ये वृक्ष लागवड व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। याचा गिरगावमधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। गणेश उत्सवानिमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईतील गिरगाव परिसरामध्ये आहे आणि सध्या आपण पाहतोय गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ जे मुंबईतलं जुनं मंडळ आहे याचा देखील बाप्पा थाटात आणि सुंदर रूपात यंदा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी इथे देखील येत आहेत। दरवर्षी वेगवेगळ्या थीम या गणेश मंडळाच्या असतात। यंदा देखील एक वेगळी थीम आहे। या बाप्पाच्या इथे दर्शनासाठी जे भाविक येत आहेत त्यांना एक मोदक दिला जातोय आणि तो मोदक आहे त्याच्यामध्ये बीज आहे। हे बीज सर्वत्र या भक्तांनी लावलं गेलं पाहिजे ही थीम यामागे आहे। देशभरात आपण पाहतोय गणेश मंडळ आहेत ते वेगवेगळ्या थीमवर त्यांनी देखावे सादर केलेले आहेत, एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात। त्यामध्ये गिरगावचा राजा गणेश उत्सव मंडळाने यंदा जे काही भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येतील त्यांना ते अशा प्रकारे एक मोदक देणार आहेत आणि त्या मोदकामध्ये एक बीज आहे, प्रत्येक वृक्षाचं एक बीज आहे। ते बीज आपापल्या परिसरामध्ये ते लावलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे हा एक सुंदर मेसेज त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।